मध्यम निकायामध्ये 85व्या क्रमांकाचं बोधिराज सूक्त अभ्यासणार आहोत। गेली 2 वर्षे आपण क्रमशः 85 सूक्तापर्यंत आपण पोहोचलो आहोत। त्यामध्ये आदरणीय अमित सर असतील, उदय सर असतील, BM सर असतील, यांनी आपापल्या परीने आकलन करून सूक्ताची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि या सूक्तामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी भगवान बुद्धांचे मूळ संदेश जे आपल्याला श्रवण करायला मिळालेले आहेत। तशाच प्रकारचा आजचं एक महत्त्वपूर्ण सूक्त आहे बोधिराज कुमार सूक्त। भगवान बुद्धांनी बोधिराज कुमारला जो उपदेश केलेला आहे, या सूक्तामध्ये भगवान बुद्धांनी ग्रहत्यागापासून सम्यक संबोधी प्राप्तीपर्यंतचा जो कालखंड आहे तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा जो प्रसंग आहे भगवान बुद्धांच्या जीवनातला ते काही महत्त्वपूर्ण सूक्तामध्येच उल्लेख केलेला दिसून येतो। त्यामध्ये महासिंहनाद सूक्त असू दे, पासरासी सूक्त असू दे, भैरव सूक्त असू दे, अशा काही महत्त्वाच्या सूक्तामध्ये भगवान बुद्धांनी जो आपला जीवन प्रवास आहे तो कथन केल्याचा उपदेश केल्याचा आढळून येतो। तर हे सूक्त बोधिराज कुमारला उद्देशून आहे। भगवान बुद्ध जेव्हा भग्ग जनपदामध्ये सुसुमार्गिनी येथे भेसकळा निगदाय वनामध्ये विहार करीत असताना उपदेश केलेला आहे। तर हा बोधिराज कुमार आहे, त्यांनी कोकणात नावाचा एक प्रासाद म्हणजे राजमहल आहे तो बांधलेला आहे। तो नव्यानंच बांधलेला आहे। त्या विहाराचा, त्या प्रासादाचा आजपर्यंत कोणीही श्रमण ब्राह्मणांनी भोग घेतलेला दिसून येत नाही। आणि त्या बोधिराज कुमाराच्या सोबत त्याचा जो मित्र आहे, तरुण मित्र, तो संजीकापुत्र नावाचा जो मित्र आहे, त्या मित्राला बोधिराज कुमार सांगतात की हे जे प्रासाद आहे, हा जो महल आहे, तो आजपर्यंत कोणीही वापर केलेला नाही आणि भगवान बुद्धांच्या वास्तव्याने या प्रासादाला आपण वापरात केला आहे। आणि माझ्या वतीनं भगवान बुद्धांना भेटून अभिवादन करून भगवान बुद्धांना येथे भोजनासाठी आमंत्रित करण्यासाठी विनंती करतो। आणि जो संजीवक पुत्र आहे तो त्याचा मित्र, तो बोधिराज कुमारचा निरोप घेऊन भगवान बुद्धांची भेट घेतो आणि भगवान बुद्धांना अभिवादन करून चरण स्पर्श करून एका बाजूला बसतो। आणि जसा बोधिराज कुमारचा संदेश आहे तसा भगवान बुद्धांना विनंती करतो की त्यांच्या कुशलमंगल विचारतो, त्यांच्या भगवान बुद्धांच्या आरोग्याविषयी विचारतो आणि एकंदरीत त्यांच्या विहाराविषयी ज्या गोष्टी काही महत्त्वाच्या चर्चा करण्या होत्या त्या करून नंतर जो संजीवक पुत्र आहे तो सांगतो की असं बोधिराज कुमारने आपल्याला भोजनासाठी निमंत्रित केलेलं आहे आणि आपण हे निमंत्रण स्वीकार करावं। असं म्हटल्यानंतर भगवान बुद्धांनी मुक्तपणे निमंत्रण स्वीकार केलेलं आहे आणि तो संजीवक पुत्र प्रसन्न चित्ताने पुन्हा बोधिराज कुमारकडे येतो आणि बोधिराज कुमारला सांगतो की भगवान बुद्धांनी भोजनाचं निमंत्रण स्वीकारलेलं आहे। आणि त्या रात्र संपल्यानंतर बोधिराज कुमार जो आहे त्यांनी भगवान बुद्धांच्या आणि भिक्खू संघांच्या निमंत्रणासाठी भोजनासाठी जी काय तयारी असेल ती तयारी केलेली आहे। आणि भोजन तयार झाल्यानंतर पुन्हा त्या संजीवक पुत्राला बोधिराज कुमार सांगतात की भोजनाची तयारी झालेली आहे, भिक्खू संघाला आणि भगवान बुद्धांना निमंत्रण करावं आणि त्यांच्या वेळेनुसार त्यांनी इथे यावं असं सांगतो ते। आणि त्याचबरोबर बोधिराज कुमारनी तो सुंदर वाडा बांधलेला आहे, जो प्रासाद तो 2 मजली आहे आणि त्या
संपूर्ण तिथे पांढऱ्या गालिचा पसरलेला आहे. तरी भगवान बुद्धांचं आगमन होणार आहे म्हणून. आणि त्या ज्या पायऱ्या आहेत शिड्या त्याच्यावरती पण त्यांनी गालिचा अंतरलेला आहे आणि ते वाट पाहत आहे. आणि मग जो संजीवक पुत्र आहे तो भगवान बुद्धांच्या जवळ जाऊन त्यांना पुन्हा बोलण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. आणि भगवान बुद्ध चिवर परिधान करून पात्र हातामध्ये घेऊन मोठ्या भिक्खू संघासह बोधिराज कुमारच्या त्या नवीन वास्तूकडं प्रस्थान करत आहेत. आणि जेव्हा भगवान बुद्ध तिथं त्या वास्तूजवळ येतात आणि तिथं पायरीजवळ उभा राहतात आणि तो जो बोधिराज कुमार आहे तो सांगतो की भगवान बुद्धांनी गालिच्यावरून प्रस्थान करावं. तेव्हा भगवान बुद्ध मौन राहतात, पुढे जात नाही. आणि तो बोधिराज कुमार पुन्हा विनंती करतो आहे की भगवानांनी गालिच्यावरून पुढे जावं, ते माझ्यासाठी महान फलदायी होईल, लाभदायक होईल, हितकारक होईल असं म्हणून विनंती करतो. आणि भगवान बुद्ध तरीही मौन पाळतात आणि पुढे जात नाही, तिथेच थांबतात. तिसऱ्यांदा देखील पुन्हा विनवणी केल्यानंतर मात्र भगवान बुद्ध आनंदांच्याकडे पाहतात. आनंदाकडे पाहिल्यानंतर आनंद समजून घेतात भगवान बुद्धांच्या मनामध्ये कोणता विचार चाललेला आहे. आणि तेव्हा आनंद सांगतात, म्हणते आनंद सांगतात की बोधिराज कुमारला की भगवान गालिच्यावरून जाणार नाही, तुम्ही हा गालिचा लपेटून ठेवा, दुमडून घडी करून ठेवा. कारण का भगवान बुद्ध जे मागे आपल्या असणारे जे लोक आहेत, लोक म्हणजे जे भिक्खू असतील, भिक्खुनी असतील, उपासक असतील, उपासिका असतील, यांच्या आदरसत्काराचा विचार करतात, त्यांच्या कल्याणाचा विचार करतात. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. भगवान बुद्धांच्यासाठी गालिचा अंतरलेला आहे तरी पण ते तिथून जात नाही. कारण का हे का महत्त्वाचं आहे की भगवान बुद्ध विचार करत आहेत, माझ्यानंतर माझ्या भिक्खू संघाचा असाच प्रकारे आदरसत्कार सर्व ठिकाणी होईल याची शंका वाटते त्यांना. मग मी सम्यक संबुद्ध आहे म्हणून मला वेगळी वागणूक आणि माझ्या भिक्खूंना वेगळी वागणूक असा दुजाभाव राहता कामा नये. माझ्यासारखाच मान सन्मान इतर भिक्खू संघाला तितकाच उपासक उपासिकांना मिळाला पाहिजे ही इच्छा मनामध्ये बाळगून भगवान बुद्ध सांगतात की म्हणजे आनंद सांगतात की भगवान बुद्ध या गालिच्यावरून जाणार नाहीत, तुम्ही लपेटून ठेवा. मग बोधिराज कुमार तो जो गालिचा आहे तो लपेटून ठेवतात. आणि त्यानंतर भगवान बुद्ध त्या जो प्रासाद आहे त्याच्यावरती जाऊन जे आसन आहे त्या आसनावरती बसतात. आणि जो भिक्खू संघ आहे तो देखील समोर बसतो आणि बोधिराज कुमार बाजूला बसतो. आणि त्यानंतर बोधिराज कुमार सांगत आहे की आपण भोजन ग्रहण करावं. त्यानंतर भगवान बुद्धांना आणि भिक्खू संघाला जे काही चांगले खाद्यपदार्थ बनवलेले आहे भोजन दिलं जातं. आणि जेव्हा भोजन संपतं भगवान बुद्ध जेव्हा भोजन पात्र बाजूला करतात तेव्हा भोजन संपल्यानंतर बोधिराज कुमार आहे तो भगवान बुद्धांना प्रश्न विचारत आहे की म्हणते मला असं वाटत आहे, माझी अशी धारणा आहे, माझी अशी इच्छा आहे की सुखाने सुखाची कधी प्राप्ती होत नाही, तर दुःखानेच सुखाची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे सुखापासून सुख उत्पन्न होऊ शकत नाही, सुखापासून दुःखच येतं. सुख भोगल्यानं शेवटी दुःखच प्राप्त होतं, सुख कधी प्राप्त होत नाही. पण जेव्हा दुःख भोगलो तर दुःखापासून सुखाची निर्मिती होऊ शकते अशी माझी धारणा आहे आणि हे बरोबर आहे. तेव्हा भगवान बुद्ध बोधिराज कुमारला सांगतात की बोधिराज कुमार मी जेव्हा सम्यक संबुद्ध होण्याआधी जेव्हा मी तरुण होतो तेव्हा याच कारणासाठी माझी देखील अशीच धारणा होती की सुखापासून सुखाची निर्मिती होऊ शकत नाही. हे का भगवान बुद्ध सांगत आहेत? कारण भगवान बुद्धांच्या जवळ सगळी सुख होती, त्यांच्याजवळ 3 प्रासाद होते, कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती, दासदासी नव्हत्या, राजवाडे होते,
सगळी सेवा करणारे लोक होते आणि ऐशारामाचे विलासी जीवन त्यांच्यासमोर पण होतं. त्यांनी अनुभवलं होतं की यातून काही सुख मिळत नाही, शेवटी दुःखच आहे. किती जरी सुखोपभोगाच्या वस्तूंचा भोग घेतला तरी त्यापासून सुख काही मिळत नाही. म्हणून सुखाच्या शोधामध्ये भगवान बुद्धांनी ग्रहत्याग केलेला दिसून येतो. मग बोधिराज कुमार भगवान बुद्धांना सांगत आहेत की मी जेव्हा तरुण होतो, माझे केस काळे होते, तेव्हा मी ग्रहत्याग केलेला आहे. तेव्हा आणखी एक गोष्ट काय सांगतात, इथे एक महत्त्वाचा पुरावा दिसून येतो की भगवान बुद्ध बोधिराज कुमारला सांगत आहेत की माझे माता पिता अश्रू ढाळत होते, त्यांच्या संमतीविना मी ग्रहत्याग केलेला होता असं सांगत आहेत. मग इथं आपण पाहू शकतो की भगवान बुद्धांनी पूर्वीच घरच्या लोकांना या गोष्टीची कल्पना दिलेली दिसून येते. ज्या अर्थी भगवान बुद्ध सांगत आहेत की माझे माता पिता अश्रू ढाळत आहेत, असं असताना मी ग्रहत्याग केलेला आहे, मी तरुण असताना ग्रहत्याग केलेला आहे. आणखी एक आपल्याला लक्षात येते की भगवान बुद्धांचा जो पुत्र आहे राहुल, तो नुकताच एक वर्षाच्या आसपास त्याचं वय असावं. मुलगा इतका लहान असताना, पत्नी असताना सुंदर त्यांनी ग्रहत्याग केलेला दिसून येतो. हे का ग्रहत्याग केलेला आहे तर ते पाहतात की सगळीकडे दुःख भरलेलं आहे, प्राणीमात्राला दुःख भोगावं लागत आहे. मनुष्याला जन्माचं दुःख आहे, भोगेचं दुःख आहे, तहानेचं दुःख आहे, जे ऋतू बदलत आहे त्यापासून दुःख आहे, शेवटी म्हातारपण हे देखील दुःख आहे, आजारपण हे देखील दुःख आहे आणि शेवटी मरण हे देखील दुःख आहे. हे सर्व दुःख भोगण्यासाठीच माणसानं जन्म घेतलेला आहे का? दुःखाशिवाय दुसऱ्या माणसाच्या जीवनामध्ये दुसरा काही उद्देश आहे का नाही? ज्या अर्थी दुःख आहे त्या अर्थी सुखाची सुद्धा कल्पना असली पाहिजे. जिथं दुःख आहे तिथं सुख असलंच पाहिजे. मग ते सुख कुठं आहे, कोणत्या कारणाने उपलब्ध होतं, याचा शोध घेण्यासाठी भगवान बुद्धांनी ग्रहत्याग केलेला दिसतो. मग तिथून सर्व प्रवास भगवान बुद्ध सांगत आहेत की मी ग्रहत्याग केल्यापासून सुखाच्या शोधामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या. तर इथं त्यांनी सुरुवातीला त्या काळी प्रचलित असलेले जे विद्वान लोक होते त्यामध्ये सुरुवातीला अलार कलाम त्यांची माहिती होती भगवान बुद्धांना, आणि ते ज्या विहारामध्ये राहत होते तिथं ते पहिल्यांदा गेलेले दिसतात. भगवान बुद्ध अलार कलामांच्याकडे जाऊन त्यांना विनंती करतात की म्हणते आपण जो धम्म आणि विनय शिकवता त्यामध्ये मी प्रवचित होण्याची इच्छा बाळगतो आणि मला प्रवचित करावं आणि मला धम्माची आणि विनयाची शिकवण द्यावी, अशी विनंती केल्यानंतर अलार कलाम जे आहे ते ध्यानाच्या बाबतीत उच्चतम अवस्थेला पोचलेले होते. आणि त्यांनी भगवान बुद्धांना सांगितलेलं आहे की जो बुद्धिमान पुरुष आहे तो माझ्या धम्माला सहजतेने जाणू शकतो आणि तो या शिकवणीला सहजतेने ग्रहण करू शकतो. आणि तू या धम्माला आणि ह्या विनयाला तू जाणून घ्यावंस आणि अभ्यास करावा. आणि तिथं त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी ज्या ध्यान साधना आहेत त्या शिकवण्याला दिसून येतात. आणि भगवान बुद्धांनी अल्पावधीतच अलार कलामांच्याकडून ज्या ध्यानविद्या आहेत त्या शिकलेल्या दिसून येतात. आणि त्यांच्याकडं जी सांगण्याची आणि शिकवण्याची पद्धत होती ते देखील प्राप्त केलेली दिसून येते. आणि भगवान बुद्ध तिथं अलार कलामांना विचारतात की आपण जे जाणून आणि जे अनुभव करून शिकवता ते कुठंपर्यंत अनुभव करून शिकवता, त्याचं उच्चतम पातळी कुठं आहे, त्याचं अंतिम टोक काय आहे. तर तिथं अलार कलाम सांगत आहेत की मी अकिंचन ऐतन या ध्यानापर्यंत पोहोचलेलो आहे. तर भगवान बुद्ध म्हणत आहेत की मी देखील तुम्ही सांगता त्या पद्धतीनं या इथंपर्यंत पोचलेला आहे, या ध्यान अवस्थेपर्यंत पोचलेला आहे, तुमची शिकवण मी प्राप्त केलेली आहे. आणि याच्या पुढं काय आहे, याच्या पुढची शिकवण काय आहे. तर इथं पाहू शकतो की अल्पावधीमध्येच भगवान बुद्धांनी त्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत. हे काय केलेले आहेत की त्यांची एक श्रद्धा दिसून येते. इथं त्या शिकवणीप्रती श्रद्धाशील राहून, ग्रहणशील राहून, अतिउत्साहीपणानं, म्हणजे जे
वीर्य लागतं, जे बल लागतं त्यांनी तिथं वापरलेलं आहे. आणि जेव्हा आलार कलामांच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की सिद्धार्थने हे जाणलेलं आहे आणि खरंच हे गुरु बंधू म्हणून लायक आहेत, आणि तेव्हा ते सिद्धार्थ गौतमांना सांगत आहेत की तुम्ही आता गुरुबंधू म्हणून इथं राहू शकता, आणि जी प्रजा आहे म्हणजे जे भिक्खू वर्ग आहे, तर जे आहेत लोक आपल्या संघामध्ये, त्यांचे नायक म्हणून तुम्ही राहू शकता. मग भगवान बुद्धांना वाटले की मी अल्पावधीमध्येच गुरुबंधू म्हणून इथं मला माझी ख्याती झालेली आहे. मग त्याला हुरळून न जाता भगवान बुद्ध विचार करत आहेत की याचं अंतिम टोक मला समजणं महत्त्वाचं आहे. मग त्या जिज्ञासेपोटी जेव्हा विचारतात सिद्धार्थ गौतम की या ध्यानाचा प्राप्ती काय आहे, या ध्यानाचा लाभ काय आहे, यातून काय मिळू शकतं, अंतिम ध्येय काय आहे, तर आलार कलाम सांगतात की या ध्यानामुळं ब्रह्मलोकामध्ये या जन्माच्या मृत्यूनंतर तुम्हाला ब्रह्मलोकामध्ये जन्म होऊ शकतो तुमचा, हे अंतिम उपलब्धी आहे. मग भगवान बुद्ध विचार करत आहेत की मी जरी ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न झालो या जन्मानंतर, तरीसुद्धा तिथं मला दुःख भोगावंच लागणार आहे. तिथं देखील मी म्हातारं होणार आहे, आजारी पडणार आहे आणि मृत्यू पावणार आहे. मग इतर राहूनही मी दुःख भोगत आहे, यानंतरच्या जन्मामध्ये पण मला दुःखच भोगावं लागत असेल, तर ही शिकवण अनुत्तर सम्यक संबोधीसाठी दिसत नाही. जे दुःखमुक्तीचं ज्ञान आहे ते या ध्यानातून किंवा या शिकवणीतून भेटणार नाही, हे समजून मग ते आलार कलामांना विनंती करत आहेत की मला आता याच्या पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि मी इथं राहू शकत नाही, अशी विनंती करून त्यांना प्रणाम करून ते निघून जात आहेत. आणि त्यानंतर बोधिराज कुमारना सिद्धार्थ गौतम सांगत आहेत की मी पुढं, हे भगवान बुद्ध सांगत आहेत की मी पुढे त्यानंतर उदक रामदूतांच्याकडे गेलेलो आहे, त्यांच्याकडे जाऊन त्यांना देखील हीच विनंती केलेली आहे की तुमच्या धम्म आणि विनयाची मला शिकवण द्यावी आणि मला प्रवचित करावं. जसं आलार कलामांनी सांगितलेलं आहे तसंच उदक रामदूतांनी देखील सांगितलेलं आहे की एखादा बुद्धिमान पुरुष आहे, तो माझ्या शिकवणीला, तो माझ्या विनयाला अगदी कमी कालावधीमध्ये जाणून घेईल अशी माझी शिकवण आहे. आणि त्यानुसार उदक रामदूतांनी भगवान बुद्धांना प्रशिक्षण दिलेलं आहे. ज्या काही आचरणाच्या पद्धती आहेत त्या शिकवलेल्या आहेत, आणि भगवान बुद्धांनी साहजिकच अगदी कमी कालावधीमध्ये ती शिकवण ग्रहण केलेली आहे. तिचं आचरण करून, प्रयत्न करून ते ज्या गोष्टी शिकवतात, ते ज्या प्रकारच्या ध्यानामध्ये उपलब्धी प्राप्त केलेली आहे, त्या प्रकारची उपलब्धी भगवान बुद्धांनी कमी अवधीमध्ये प्राप्त केलेली दिसून येते. आणि तसाच प्रश्न पुन्हा ते उदक रामदूतांना विचारतात की आपली शिकवण, याचा अंतिम ध्येय काय आहे, तुम्ही कुठंपर्यंत ह्या धम्माला, ह्या विनयाला जाणून शिकवत आहात, स्वतः जाणलेलं आहे, स्वतः अनुभव घेऊन शिकवत आहात. तेव्हा उदक रामदूत सांगतात की मी नैव संज्ञा ना संज्ञा या ध्यानापर्यंत पोचलेला आहे, जे 8वं ध्यान आहे. आलार कलामांनी 7व्या ध्यानापर्यंत प्रगती केलेली आहे. या सर्व ध्यानांची आपण सुट्टाच्या शेवटी विस्ताराने चर्चा करणारच आहोत. तर उदक रामदूत सांगत आहेत की नैव संज्ञा ना संज्ञा म्हणजे तिथं संज्ञा उत्पन्न होते आणि थोड्या वेळाने नष्ट होते. म्हणजे तिथे एक परिशुद्ध मनाची अवस्था आहे, त्या अवस्थेपर्यंत ते पोचलेले आहेत. आणि ते देखील भगवान बुद्धांनी संपादन केलेलं आहे. आणि तसाच पुन्हा प्रश्न उदक रामदूतांना भगवान बुद्ध विचारत आहेत की या ध्यानानं मला काय उपलब्धी होणार आहे, मला कोणत्या गोष्टीची प्राप्ती होणार आहे, काय लाभ होणार आहे. तर उदक रामदूत सांगतात की या ध्यानाच्या प्राप्तीनंतर तुम्ही ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न होऊ शकता. मग भगवान बुद्ध पुन्हा विचार करत आहेत की तिथं देखील मला पुन्हा दुःख भोगावं लागणार आहे, म्हातारपण येणार आहे, आजारपण येणार आहे आणि मृत्युमुखी पडावं लागणार आहे. तिथं देखील हेच दुःख भोगावं लागत असेल तर माझ्या जीवनाचा हा उद्देश नाही आहे की एका उच्चतम अवस्थेला जाऊन जन्म घ्यावा, तर याच जीवनामध्ये मला या दुःखाचा अंत करायचा आहे आणि सुखाचा शोध घ्यायचा आहे.
हा विचार करून आणि त्याप्रमाणे सांगून उद्धवरामपुत्रांच्याकडून परवानगी घेऊन ते निघून गेलेले आहेत. आणि उद्धवरामपुत्रांनी देखील अलंकालामांच्या सारखंच त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही गुरुबंधू म्हणून इथं राहून तुम्ही या ज्या संघाला आहे तुम्ही प्रशिक्षण देऊ शकता, ती पात्रता तुमच्यामध्ये आहे. पण भगवान बुद्धांनी त्या देखील प्रलोभनाला बळी न पडता, तिथं न थांबता स्वतः तिथून बाहेर पडलेले आहेत. आणि बाहेर पडल्यानंतर त्यांनी विचार केलेला आहे की आतापर्यंतचे जे महत्त्वाचे 2 धर्मगुरू आहेत त्यांच्याकडून मी प्रशिक्षण घेऊन देखील माझ्या मनाचं समाधान झालेलं नाही. आत्ता माझ्यापुढं मी स्वतः या ज्ञानाची प्राप्ती केल्याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्ग नाही. मला स्वतः प्रयत्न केले पाहिजेत आणि ह्या कारणं शोधली पाहिजेत. असा प्रयत्न करून ते मग शेवटी जे बोधगयेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ते पोहोचलेले दिसतात. आणि उरुवेला या ठिकाणी जाऊन ते स्वतः तिथला परिसर पाहतात. तो परिसर अतिशय रमणीय आहे. झाडी आहे, चांगले सुंदर फुलं आहेत आणि ती रमणीय भूमी सपाट आहे. तिथं पाणी मुबलक आहे, निरंजना नदी आहे बाजूला आणि पशुपक्षी आहेत आणि ती अतिशय अशी स्वर्गभूमी वाटावी अशा प्रकारची भूमी आहे ते ठिकाण. आणि ते खाण्यालायक जी फळं आहेत, बाजूला गाव आहे, तिथं अन्न पाणी मिळू शकेल अशी ठिकाण भगवान बुद्धाने निवडलेलं आहे. आणि मग तिथं त्यांच्यासोबत जे पंचवर्गीय भिक्खू आहेत ते देखील तिथं ध्यान करण्यासाठी त्यांची भेट झालेली दिसून येते. आणि त्या पंचवर्गीय भिक्खूंच्या सोबत भगवान बुद्ध ध्यान करत आहेत. कठोर परिश्रम घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी जेव्हा ते बसून ध्यान करत आहेत तेव्हा त्यांना 3 उपमा सुचलेल्या आहेत किंवा आठवलेल्या आहेत, ज्या आश्चर्यकारक उपमा आहेत. यांना याच्या आधी कधीही आठवलेल्या नव्हत्या, मनामध्ये उत्पन्न झालेल्या नव्हत्या. अशा 3 उपमा तिथं भगवान बुद्धांना सुचलेल्या आहेत, आठवलेल्या आहेत. त्यापैकी पहिली उपमा सांगताना भगवान बुद्ध सांगत आहेत की हे बुद्धी राजकुमार, मला अशी पहिली उपमा सुचलेली आहे की लाकूड ओलं आहे, नदीपात्रामध्ये बुडवलेलं आहे आणि एखादा मनुष्य येऊन जे उत्तरार्णी नावाचं लाकूड आहे, जे इतर लाकडावरती घासलं जातं आणि अग्नी पेटवली जाते आणि प्रकाश उत्पन्न केला जातो, अशी उत्तरार्णी घेऊन एखादा माणूस उत्तरार्णी नावाचं जे लाकूड आहे घेऊन, जर ओलं लाकूड आहे जे नदीपात्रामध्ये बुडलेलं आहे त्याला घेऊन जर त्या उत्तरार्णीनं घासून जर अग्नी उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला तर अग्नी उत्पन्न होईल काय? तर बोधी राजकुमार म्हणतात की साहजिकच नाही. तर भगवान बुद्ध सांगतात की तो कितीही घासला तर त्याचे प्रयत्न निष्फळ होतील आणि तो शेवटी कंटाळून शेवटी दुःखी होईल. आणि तिथं सांगतायत की भगवान बुद्ध लाकूड ओला असलं तर पेटू शकत नाही. तर याचा अर्थ काय समजावा या उपमेचा? तर भगवान बुद्ध बोधिराजकुमारला सांगत आहेत की मनुष्य ज्या वेळेला इंद्रिय सुखाच्या अधीन राहतो, इंद्रिय भोगामध्ये रममान असतो आणि तिथं राहूनच कठोर परिश्रम घेत असेल तर त्याला सम्यक ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, अनोत्तर बोधी प्राप्त होऊ शकत नाही. आपण पाहू शकतो की जसं लाकूड ओला असलं तर पेटत नाही, तसं माणसाच्या मध्ये सगळे इंद्रिय भोग असतील, काम वासना आतमध्ये असतील आणि तो शरीराला कठोर तप देत आहे, शरीराला त्रास देत आहे आणि इच्छा मनामध्ये बाळगत आहे की मला अनुत्तर सम्यक सौबोधी प्राप्त व्हावी, ज्ञान प्राप्त व्हावं, मी विमुक्त व्हावं, अशी जर इच्छा बाळगून जर तो प्रयत्न करत असेल तर ते मिथ्या प्रयत्न आहेत असं भगवान बुद्ध सांगत आहेत. इथं आणखी एक उदाहरण आपण पाहू शकतो की त्या काळामध्ये निघंटनाथ पुत्राचे जे संप्रदाय होता तो याच प्रकारे शरीराला कष्ट देऊन ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करत होता. त्यांचा असं समज होता की आपण ज्या यातना या जन्मामध्ये भोगत आहोत हे मागील जन्माचं काहीतरी फळ असावं, आपण मागील जन्मी काहीतरी पापकर्म केलेलं असेल आणि म्हणून या जन्मी आम्हाला दुःख भोगावं लागत आहे. आणि जेणेकरून आत्म्याची संकल्पना इथे मांडलेली दिसते आणि या आत्म्याला जेव्हा शरीराला त्रास देऊ तेव्हा आत्मा हे शरीर सोडून जाईल
आणि यातून आपण मुक्त होऊ. त्यामुळे शरीराला कष्ट देणं, मग एका पायावरती उभं राहणं, उन्हामध्ये उभं राहणं, काट्यावरती झोपणं, पाण्यामध्ये बुडून राहणं, अतिशय थंड प्रदेशामध्ये, बर्फाच्या प्रदेशामध्ये राहणं, म्हणजे जेणेकरून शरीराला क्लेश देणं, उपाशी राहणं, अशा सगळ्या गोष्टी तेव्हा केल्या जायच्या. आणि तोच संप्रदाय घेऊन बोधिराज कुमार हा प्रश्न भगवान बुद्धांना विचारत आहे. आणि भगवान बुद्ध अतिशय उपमेच्या द्वारे सांगत आहेत की बोधिराज कुमार हे अशा अशा पद्धतीचं आहे. इंद्रिय सुखाचा भोग घेऊन आपण ज्ञान प्राप्ती करू शकत नाही, जसं ओलं लाकूड पेटत नाही. मग दुसरी उपमा सांगत आहेत की लाकूड ओलं आहे, पण नदीपात्राच्या बाहेर काढून ठेवलेलं आहे, नदीपात्राच्या शेजारी ठेवलेला आहे. आणि बोधिराज कुमार एखादा मनुष्य येईल आणि तो उत्तरार्णी नावाचं जे लाकूड आहे ते घेऊन त्या भिजलेल्या लाकडावर घासलं तर अग्नी पेट घेईल का आणि प्रकाश उत्पन्न होईल का? तर बोधिराज कुमार सांगत आहे की ओलं लाकूड असल्यामुळं अग्नी उत्पन्न होणार नाही आणि प्रकाश देखील उत्पन्न होणार नाही. मग भगवान बुद्ध सांगत आहेत की अशाच प्रकारे जेव्हा मनुष्य त्या काम भोगापासून अलिप्त आहे, पण पूर्ण त्याच्या मनातील जे विकार आहेत जसेच्या तसे आहेत, मग तो ज्ञानप्राप्ती करून घेऊ शकेल का, त्याला ज्ञानप्राप्ती होईल का? अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगत आहेत. जसं ओलं लाकूड आहे त्याच्यामध्ये पाणी आहे, त्यामुळे ते पेटू शकत नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या मनामध्ये कामभोग जसेच्या तसे आतमध्ये आहे, तर तो ज्ञानाची प्राप्ती करू शकत नाही, सुखाची प्राप्ती करू शकत नाही, दुःख त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. अशा प्रकारे दुसरी उपमा सांगितलेली आहे. आणि तिसरी उपमा बोधिराज कुमारला भगवान बुद्ध सांगत आहेत. ही उपमा फार महत्त्वाची आहे की एखादं लाकूड आहे ते नदीपात्राच्या बाहेर पडलेलं आहे, पण ते सुकलेलं आहे, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे. असं लाकूड पेटवलं तर पेट घेईल का? तर एखादा जो पुरुष आहे तो उत्तरार्णी घेऊन त्या लाकडावरती घासलं तर ते जलदरित्या पेट घेईल का? तर ते लाकूड सुकलेलं आहे. मग भगवान बुद्ध सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे काम वासनेपासून एखादा माणूस दूर जाईल. कशा प्रकारचे माणूस सांगितलेलं आहे? जे इंद्रियांच्या मध्ये सुख बाळगतो, त्याच्यामध्ये रुची बाळगतो, आवड निर्माण करतो आणि त्या इंद्रिय सुखामध्ये स्नेह उत्पन्न करतो आणि त्याच्यामध्ये मूर्छित होतो, म्हणजे त्या सुखामध्ये नेहमी पडून राहावं असं वाटतं आणि पुन्हा पुन्हा तसं सुख उत्पन्न व्हावं असं त्याच्याबद्दलची पिपासा, जिज्ञासा बाळगतो मनामध्ये. आणि त्या सुखाचा उपभोग घेत असताना तो सुखी न होता त्याच्यामध्ये परिदाह उत्पन्न होतो, तो पुन्हा दुःखीच होतो. अशा प्रकारचे जे लोक आहेत त्याचे काम वासनेमध्ये लिप्त झालेले लोक हे ज्ञान प्राप्त करू शकत नाही. पण शेवटची उपमा फार महत्त्वाची आहे की लाकडामधील पाणी सुकून गेलेलं आहे, त्यामुळे ते अग्नी उत्पन्न होऊ शकते, प्रकाश उत्पन्न होऊ शकतो. तसंच ज्या माणसाच्या मनामधले जे विकार आहेत, इंद्रिय सुखांच्या बद्दलच्या ज्या तृष्णा आहेत त्या निघून गेलेल्या आहेत, दूर गेलेल्या आहेत, तो मात्र माणूस तो ज्ञान संपादन करू शकतो. त्यामध्ये त्या गोष्टींची क्षमता त्याच्यामध्ये आहे असं सांगत आहे. तर ह्या 3 उपमा सांगितल्यानंतर भगवान बुद्ध सांगत आहेत की मी जेव्हा ध्यान साधना सुरू केली तेव्हा कठोर परिश्रम इथं सांगत आहेत की कशा प्रकारचे मी परिश्रम घेतलेले आहेत. तेव्हा पहिलं जो प्रयोग केला भगवान बुद्धांनी तो बोधिराज कुमारला सांगत आहेत की माझ्या मनामध्ये अकुशल विचार जेव्हा उत्पन्न होतील तेव्हा मी काय करायचो, दातावर दात घट्ट पकडून धरायचो, जी जीभ आहे ती टाळ्याला अशी दाबून धरायचो आणि इतकं दाबून धरायचो की माझ्या मनातले जोपर्यंत अकुशल विचार जात नाही तोपर्यंत मी माझ्या विचारांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करायचो. आणि ती शारीरिक क्रिया काय होती, दातावर दात दाबून धरणे, जीभ टाळूला चिकटवणे आणि दाबून धरणे. त्यामुळं व्हायचं काय की माझ्या संपूर्ण शरीराला घाम यायचा आणि काखेमध्ये घाम असा ठिपकल्यासारखा व्हायचा, माझं संपूर्ण वस्त्र भिजून जायचं. तेव्हा माझं स्मृती आहे
ती शुद्ध व्हायची, म्हणजे स्मृतिमान होण्याचा जो माझा प्रयत्न आहे तो सफल व्हायचा, पण शरीर मात्र याच्यामध्ये दुःखी व्हायचं, म्हणजे शरीर अशांत व्हायचं. यामध्ये शरीराला कोणत्याही प्रकारचं सुख भेटायचं नाही. आणि तिथं भगवान बुद्ध सांगतात की हे देखील मी करून पाहिलं, तेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही माझं शांत होऊ शकत नव्हते. त्यानंतर भगवान बुद्धांनी दुसरा प्रयत्न सांगितलेला आहे की मी श्वास रोखून तोंडावाटे आणि नाकावाटे श्वास रोखण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ध्यानाला बसल्यानंतर पूर्ण श्वास बाहेरचा आत येऊ नये, आतला बाहेर जाऊ नये असं मी प्रयत्न करायचो. आणि संपूर्ण श्वास आहे ते रोखून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि असं रोखून ठेवल्यानं व्हायचं काय, जी आतमधली हवा आहे ती नाका आणि तोंडानं बंद ठेवल्यामुळं कानावाटे बाहेर जाण्याचा प्रयत्न करायचे आणि माझे कान भयंकर दुखायचे. कानामध्ये इतक्या वेदना व्हायच्या की त्यांनी सांगितलेलं आहे की लोहाराचा जो भाता असतो, जो अग्नी पेटवण्यासाठी वारा घालण्यासाठी वापरला जायचा, तो भाता वर खाली होत असताना त्या ज्या लोखंडी नळीमधून जसा आवाज यायचा त्या भात्याचा, तशा प्रकारचा कानामधून माझा आवाज यायचा, आवाज निघायचा. जी हवा आहे आतमध्ये दाबून ठेवलेली ती बाहेर पडण्यासाठी कानामध्ये माझ्या तसा आवाज यायचा त्या भात्यासारखा. प्रचंड वेदना व्हायच्या कानामध्ये. आणि तेव्हा स्मृती परिशुद्ध होण्याचा प्रयत्न सफल होत होता, पण माझी काया आहे ती अशांत व्हायची, माझी काया आहे ती दुःखित व्हायची. नंतरचा प्रयत्न सांगितलेला आहे की मी त्याच्याही पुढे जाऊन जी श्वासरहित ध्यान आहे ते नाकावाटे, तोंडावाटे, कानावाटे कुठूनही हवा आत येऊ नये आणि बाहेरही जाऊ नये यासाठी मी प्रयत्न करायचो. आणि त्या अवस्थेत मी ध्यान करण्याचा प्रयत्न करायचो, चित्ताला स्थिर करण्यासाठी प्रयत्न करायचो. आणि तो स्थिर करत असताना माझ्या डोक्यामध्ये प्रचंड वेदना व्हायच्या, कारण आत दबलेली जी हवा आहे ती जे मेंदू आहे तिकडून प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करायची. आणि तो मेंदूला प्रचंड वेदना व्हायच्या. आणि डोक्यामध्ये असा एखादा बलवान पुरुष आहे तो भाल्याने टोकत आहे अशा वेदना व्हायच्या. प्रचंड वेदना घेऊन पण मी तिथं पाहिल्या की माझं मन स्थिर होत आहे, पण जे शरीर आहे ते मात्र स्थिर नाही. मन माझं स्थिर आहे, शरीर अस्थिर आहे, पण सहन करण्याचा माझा जो प्रयत्न आहे तो मात्र सफल झालेला दिसून येतो. आणि नंतर त्याच्याही पुढे जाऊन पुन्हा श्वासरहित ध्यानाचा जेव्हा आणखी पुढे जाऊन प्रयत्न करत आहे तेव्हा भगवान बुद्ध बोधिराज कुमारला सांगत आहेत की मी जेव्हा जेव्हा श्वास रोखून ध्यान करायचो तेव्हा डोक्याकडून पण हवा बाहेर जाऊ नये किंवा तिथं पण वेदना होऊ नयेत यासाठी कटाक्षाने प्रयत्न करायचो. आणि तो प्रयत्न असा राहायचा की प्रचंड दाह उत्पन्न व्हायचा शरीरामध्ये. आणि पोट जे आहे त्या पोटामध्ये हवा उष्ण रूप धारण करायची आणि पोटामध्ये इतक्या तीव्र वेदना व्हायच्या की जसं एखादा कसाई आहे तो गाईला कापणारा कसाई चाकूने जसं गाईचं पोट कापतो तशा प्रकारच्या प्रचंड वेदना माझ्या पोटामध्ये व्हायच्या. आणि त्या वेदना घेऊन मी ध्यान करण्याचा प्रयत्न करायचो, चित्ताला स्थिर करण्याचा प्रयत्न करायचो. आणि तेव्हा मी ध्यान एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचो. सहनशीलता माझ्यामध्ये वाढली, पण मला जो शरीरानं ज्या वेदना व्हायच्या त्या कमी झालेल्या आहेत. शरीर प्रचंड वेदनादायी व्हायचं. आणि नंतर त्याच्याही पुढे जाऊन आणखी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भगवान बुद्ध सांगत आहेत की मी त्या देखील वेदनावरती मात करण्यासाठी पुन्हा श्वास रोखून ठेवण्याचं ध्यान करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना असं वाटायचं की माझं संपूर्ण शरीर तप्त झालेलं आहे. जसं दोन बलवान ताकदवान पुरुष दोन्ही बाजूने धरून अग्नीवरती शेकण्याचा प्रयत्न करत आहेत, भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, असं माझं शरीर प्रचंड दाह उत्पन्न व्हायचा. अशा प्रकारचे मी श्वास रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तेव्हा ती जी अवस्था आहे ती मरणासन्न अवस्था आहे. श्वास सगळ्या बाजूने कोंडलेला आहे आणि त्या श्वासरहित अवस्थेत वेदना घेऊन मी प्रचंड वेदना घेऊन ध्यान करत आहे. तेव्हा एक उपमा दिलेली आहे. तेव्हा देवलोक एक देवता म्हणत आहे. आता देवता ही आपण प्रूव्ह न करू शकणारी गोष्ट आहे, कारण तेव्हाची प्रचलित जी
शिकवण पद्धती होती. आपण आता सांगू शकत नाही की देवता आहेत किंवा नाही, तेवढी ज्ञानाची प्राप्ती आपण करू शकलेलो नाही. पण ही मानसिक अवस्था आपण समजू शकतो की एक देवता सांगत आहे की आता भगवान बुद्ध जो आहे तो सिद्धार्थ मरणार आहे, कारण एवढ्या तीव्र वेदना तीव्र पीडा शरीराला देत आहे. तर दुसरी देवता म्हणत आहे भगवान बुद्ध जे आहेत ते मरणार नाही आहे. आणि तिसरी देवता म्हणत आहे की भगवान बुद्ध मरणार नाहीत. का मरणार नाहीत तर अरहंतांचा हाच मार्ग आहे ज्ञानप्राप्तीचा, आणि ते व्यवस्थित याच मार्गाने जात आहे. आणि असं म्हटल्यानंतर तिथं भगवान बुद्धांनी तिथं थांबलेले नाही, कारण त्यांना अजून ज्ञानाची प्राप्ती झालेली नाही. त्यांनी तो सर्व प्रयत्न करून त्या प्रयत्नांना थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे की एवढं सगळं करूनही मला ज्ञानप्राप्ती होत नाही. मग त्यांनी शेवटचा पर्याय निवडलेला आहे की अन्न त्याग करायचा किंवा अल्प आहार घ्यायचा. मग ते अगदी थोडंसं मूग घ्यायचे, थोडंसं तांदूळ घ्यायचे, फळ मिळालं तर एखादं फळ खायचे आणि जास्तीत जास्त उपाशीपोटी ध्यान करायचा प्रयत्न केलेला आहे. मग ते तसं ध्यान करत असताना त्यांचं शरीर कृश झालेलं आहे, इतकं कृश झालेलं आहे की शेवटी त्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि त्यानंतर एक देवता म्हणत आहे की सिद्धार्थ तुम्ही अन्नत्याग करायचं सोडू नका. तुम्हाला आम्ही तुमच्या रोम आहेत म्हणजे जे छोटे छोटे छिद्र आहेत शरीरामध्ये केसामध्ये, त्या छिद्रामधून आम्ही ओझ सोडतो. म्हणजे जे जगण्यासाठी पाचक रस गरजेचं आहे ते त्याच्यामधून आम्ही तुम्हाला जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करतो आणि तुम्ही ध्यान साधना सोडू नका. तर भगवान बुद्ध म्हणत आहेत की दुसऱ्याच्या मदतीनं ध्यान साधना करून ज्ञान प्राप्त करणं हे योग्य नाही आणि आता हे सांगणं पुरे करा. आणि भगवान बुद्ध तसंच ध्यान करत आहे. अगदी कमी खाऊन कमी जेवण ग्रहण करून जास्तीत जास्त वेळ ध्यान करत आहेत. हे ध्यान करत असताना भगवान बुद्धांची शारीरिक अवस्था फार कठीण झालेली आहे. ते कृश झालेले आहेत आणि त्यांचे जे त्वचा आहे ती सुकून गेलेली आहे. आणि ते स्वतः सांगत आहेत की हे वर्णन फार महत्त्वाचं आहे. माझे जो बसण्याचा जो भाग आहे तो उंटाच्या पायासारखा झालेला आहे, कठीण. उंटाचा पाय उंटामध्ये चालून चालून जसा कठीण बनतो तशी माझी बसून 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 जे बसण्याची जी जागा आहे ती तशी बनलेली आहे. माझ्या शरीरातली जी हाडं आहेत जसं एखादं झाड वाळलेलं आहे आणि त्याच्या फक्त फांद्या कुठंतरी वर आलेल्या दिसत आहे, तशी माझी हाडं देखील आता तशी वर आलेली दिसत आहे. आणि माझ्या शरीराची अवस्था अशी पुढे जात असताना डोळ्याचे देखील वर्णन ते करत आहेत. डोळे असे खोलवर गेलेले आहेत की एखाद्या विहिरीमध्ये एखाद्या माणसानं आटत असलेलं थोडंसं राहिलेलं पाणी आहे त्याला पाहावं खोल विहिरीमध्ये, तसे माझे डोळे खोलवर गेलेले आहेत. आणि ते जे पाणीदार डोळे आहेत ते देखील सुकून गेलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये भगवान बुद्ध सांगत आहेत की मी जेव्हा हे ध्यान करून उठायचं तेव्हा मी चक्कर येऊन पडायचं, मला स्वतःला उभं राहता येत नव्हतं आणि माझे जे त्वचेवरून मी हात फिरवत असताना माझे केस गळून पडायचे, इतकी त्वचामध्ये त्राण राहिलेलं नव्हतं. आणि ते स्वतः सांगत आहेत की मी जेव्हा पाठीला हात लावायचं तेव्हा पोटाला हात लावायचे तेव्हा पाठीची हाडं हाताला लागायची आणि पाठीला जेव्हा स्पर्श करायचे तेव्हा पोटाची चमडी हाताला लागायची. इतकं त्यांचं शरीर कृश झालेलं सांगत आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये ते ध्यान करत आहेत. आणि इथं आणखी एक प्रसंग आहे की येणारे जाणारे लोक जे आहेत जे त्यांना पाहून म्हणत आहेत की जो सिद्धार्थ गौतम आहे तो काळा आहे. तिथं भगवान बुद्ध बोधिराज कुमारला सांगतायत की मी गोरा होतो, मला सुवर्ण कांती होती, 32 महाग लक्षणाने मी पुरुष होतो. की तसं असताना मला लोक म्हणत आहेत की हा सिद्धार्थ काळा आहे. काही लोक म्हणत आहेत की सिद्धार्थ मंगूर रंगाचा आहे, मंगूर म्हणजे माशाचा जो कलर आहे तशा प्रकारचा, म्हणजे जे संपूर्ण त्वचेचं तेज आहे ते देखील निघून गेलेलं आहे. जे डोक्याची त्वचा आहे त्याच्याबद्दल वर्णन करताना भगवान बुद्ध सांगत आहेत की एखादं तोडून टाकलेलं फळ जसं त्याची साल आहे ते फळाला चिकटल्यावर निस्तेज बनते, तसं माझ्या टाळूवरची त्वचा आहे ती ज्या कवटीला चिटकून तसं तिची अवस्था झालेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये
ते घोर तपश्चर्या करून ते ठरवलेले आहेत की मी एवढा सगळा प्रयत्न करून मी काही प्राप्त करू शकलो नाही, मग इथं माझं जीवन संपून जाईल आणि मी जे सम्यक संबोधी परमज्ञान प्राप्त करायचं ठरवलेलं आहे तो प्रयत्न इथं सफल होईल. आणि त्यांनी तो मार्ग सोडून दिलेला दिसतो. आणि जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला तेव्हा जे पंचवर्गीय भिक्खू आहेत त्यांच्याजवळ हा विचार बोलून दाखवल्यानंतर ते म्हणत आहेत की आम्ही तुमच्याकडे असं पाहत होतो की तुम्ही काहीतरी ज्ञान प्राप्त कराल, इतकं कठोर परिश्रम घेत आहात आणि तुमच्याकडून आम्हाला काहीतरी ज्ञान मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवून होतो. आणि तुम्ही आता हे अन्नग्रहण करायचं ठरवलेलं आहे आणि तुम्ही हे तपश्चर्या करायचं सोडून दिलेलं आहे, तर तुमच्यासोबत आम्ही आता ही तपश्चर्या करू शकत नाही, ध्यान करू शकत नाही असं म्हणून ते त्यांना सोडून गेलेले आहेत. आणि भगवान बुद्ध नंतर स्वतः ध्यानाची प्राप्ती करण्यासाठी एक प्रसंग इथं महत्त्वाचा घडून गेलेला दिसतो. त्यांना लहानपणीची आठवण येते की लहानपणी जेव्हा वडिलांची शेती होती, शेतावर जेव्हा जांभळाच्या झाडाखाली बसून मी ध्यान करायचो तेव्हा 4थ्या ध्यानापर्यंत इतर विचारासहित प्रीती सुखासहित मी 4थ्या ध्यानाला प्राप्त केलेलं होतं. आणि तेव्हा माझं शरीर पण शांत होतं आणि मन देखील शांत झालेलं होतं. ती शांततेची अवस्था मी पुन्हा का अनुभव करू नये. खरंच तो मार्ग सम्यक संबोधीकडे घेऊन जाणारा ठरू शकतो असा प्रयत्न करून त्यांनी तिथं ध्यानाला सुरुवात केलेली आहे. आणि ध्यानाला बसल्यानंतर त्यांनी पहिलं ध्यान प्राप्त केलेलं आहे. वितर्क विचारासहित प्रीती सुखासहित पहिलं ध्यान प्राप्त केलेलं आहे. आणि पहिल्या ध्यानाच्या प्राप्तीनंतर त्यानंतर त्यांना ती अवस्था पूर्ण केल्यानंतर दुसरं ध्यान प्राप्त झालेलं आहे. तिथं वितर्क विचार संपलेले आहेत, प्रीतीसुख शिल्लक राहिलेले आहे. प्रीतीसुखानंतर तिसऱ्या ध्यानामध्ये प्रीती आणि सुख निघून गेलेलं आहे आणि केवळ एकाग्रता शिल्लक राहिलेली आहे. आणि 4थ्या ध्यानामध्ये त्यांना समाधीची अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि समाधीची अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपलं जे मन आहे, जे चित्त आहे ते पूर्वजन्माकडे वळवलेले आहे. म्हणजे मी कुठं जन्मलो आणि माझा जीवन प्रवास कसा झाला याच्याकडे त्यांनी ध्यान एकाग्र केलेलं आहे. आणि त्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये त्यांनी स्वतःचा एक जन्म, त्याच्या आधीचा जन्म, त्याच्या आधीचा जन्म असे कित्येक जन्म, शेकडो जन्म, हजारो जन्म, अनेक कल्पापर्यंतचे जन्म त्यांनी स्मरण करून पाहिलेले आहेत. मी कुठं जन्म घेतला, माझे माता पिता कोण होते, तेव्हा मी काय गोष्टी प्राप्त केल्या आणि माझी च्युती म्हणजे माझा मृत्यू कुठं झाला. अर्थात हे स्वतःच्या जन्माबद्दल सांगत आहेत, म्हणजे स्वतःच्या जन्माचं ज्ञान झालेलं आहे. आणि तिथं सांगत आहेत की प्रकाश उत्पन्न झाला, हे पहिलं ध्यान, पहिला प्रहरी हे मला बोधी प्राप्त झालेली आहे आणि माझी अविद्या नष्ट झालेली आहे असं सांगत आहेत. नंतर दुसऱ्या प्रहरी, रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी त्यांनी कर्मविपाकाचं ध्यान तिकडं चित्त वळवलेलं आहे. म्हणजे स्वतःच्या अनेक जन्माचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जे इतर लोक आहेत त्या इतर लोकांच्या कर्म कोणत्या पद्धतीने केल्यानंतर कोणत्या प्रकारचा रिझल्ट येतो, कोणत्या प्रकारचे परिणाम येतात, वाईट कर्म केल्यानंतर वाईट गोष्टी कशा माणसाला भोगाव्या लागतात, दुःखाची कशी निर्मिती होते, सुख आणि दुःख या गोष्टींचं त्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्त केलेलं आहे. म्हणजे परलोकाचं देखील त्यांनी ज्ञान प्राप्त करून नंतर हे दुसरं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि मी या दुसऱ्या प्रहरी अविद्या माझी नष्ट होऊन प्रकाश उत्पन्न झालेला आहे असं सांगत आहे. आणि नंतर तिसरं ध्यान त्याच रात्री शेवटच्या प्रहरी त्यांना 4 आर्य सत्याचं ज्ञान झालेलं दिसून येतं. म्हणजे प्रत्युत्तर समुत्पादाचं म्हणजे आर्य सत्याचं ज्ञान झालेलं आहे. म्हणजे जन्म आहे, जन्माला कारण आहे, दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख नाहीसं करण्याचं, दुःख नाहीसं करण्याचा मार्ग आहे. हे जे सम्यक संबोधी तिथं प्राप्त झालेले आहे. आणि ते सांगत आहेत की अंधकार संपलेला आहे, माझ्या जीवनात जे काय करायचं होतं ते सगळं पूर्ण झालेलं आहे. माझ्या जन्माची जे निर्माता आहे, माझा जन्म ज्या गोष्टीपासून झालेला आहे, अनेक जन्म मला दुःख भोगावं लागलेलं आहे, त्या दुःखाचं ज्ञान झालेलं आहे. आणि आत्ता मला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही,
इथं ते सम्यक संबुद्ध झालेले आहेत. आणि हे सम्यक संबुद्धी प्राप्त केल्यानंतर तिथं ते पुन्हा त्यांना लक्षात आलेलं आहे की मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते इतरांना सांगितलं पाहिजे. मग त्यांना अब्दुल कलाम आणि उद्धवराव पुत्रांची आठवण येते. पण त्यांना विचार केल्यानंतर लक्षात येते की ते आता मृत झालेले आहेत. मग आता हे ज्ञान सांगण्यासाठी त्यांनी जे पंचवर्गीय भिक्खू आहेत त्यांचा शोध घेतलेला आहे आणि त्यांना हे ज्ञान सांगितलेलं आहे. जे ज्ञान ऐकून ते तिथं 5ही लोक अरहंत झालेले आहेत. आणि ते पहिले उपदेश ऐकून अरहंत झालेले 5 लोक आहेत. ते ऐकताना बोधिराज कुमार पुन्हा प्रश्न विचारत आहे की हे म्हणते की एखादा सामान्य उपासक आहे तो ग्रहत्याग करून किती दिवसात हे ज्ञान प्राप्त करू शकतो, किती कालावधीत? हा फार महत्त्वाचा प्रश्न बोधिराज कुमारने विचारलेला आहे की त्यांना कुतूहल उत्पन्न झालेलं आहे की हे पंचवर्गीय भिक्खू आहेत आणि ते काही कालावधीत अरहंत झालेले आहेत. पण मला अरहंत होण्यासाठी, मला ज्ञान प्राप्त करण्यासाठी किती कालावधी लागेल, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग त्यासाठी भगवान बुद्ध त्याला प्रतिप्रश्न विचारत आहेत. आता बोधिराज कुमार तूच सांग की मी तुला प्रश्न विचारतो, तू हत्ती चालवण्यामध्ये, हत्तीला प्रशिक्षण देण्यामध्ये, अंकुश घेऊन हत्तीला लढाईमध्ये तयार करण्यासाठी तू प्रशिक्षित आहेस आणि तू असा माऊथ बनवण्यासाठी किती गोष्टी असणाऱ्या व्यक्तीला तू ज्ञान देऊ शकशील आणि तू जे हत्तीला प्रशिक्षण देण्याचं ज्ञान संपादन करण्यासाठी कोणते गुण त्या व्यक्तीमध्ये पाहशील. तर तो बोधिराज कुमार सांगत आहे की तो व्यक्ती श्रद्धावान असला पाहिजे, जो अंकुश धारण करणारा आहे, हत्तीला नियंत्रणात आणू शकणारा आहे, युद्धभूमीवर तो हत्ती काम करू शकेल असं प्रशिक्षित करण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये 5 गुण आवश्यक आहेत असं बोधिराज कुमार सांगत आहे. की तो श्रद्धावान असला पाहिजे, तो माणूस निरोगी असला पाहिजे, तो ठगवणारा किंवा मायावी असला नाही, कपटवृत्तीचा असला नसला पाहिजे आणि तो आळशी असला नसला पाहिजे. म्हणजे तो आळशी असेल तर तो चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेऊ शकणार नाही. तो त्याच्या शिक्षणामध्ये श्रद्धा नसेल तर तो प्रशिक्षक बनू शकणार नाही. तो समजा शरीराने निरोगी असेल, म्हणजे रोगी असला तर तो हत्तीला प्रशिक्षण देऊ शकणार नाही. आणि तो त्या कपट त्याच्या मनामध्ये असेल तर तो त्या विद्या शिकू शकणार नाही. मग भगवान बुद्ध सांगतात हे जसं तुला 5 गोष्टी महत्त्वाच्या वाटतात तशाच ह्या 5 गोष्टी हे ज्ञान संपादन करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर भगवान बुद्ध सांगतात की तो जो व्यक्ती आहे तो श्रद्धावान असला पाहिजे. मग त्याच्या मनामध्ये बुद्धांच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे. मग इथं कसं श्रद्धा असली पाहिजे? भगवान बुद्ध हे सम्यक संबुद्ध आहेत, ते विद्याने आचरणाने संपन्न आहेत, सुगत आहेत, म्हणजे चांगल्या गतीला गेलेले आहेत. ते स्वतः विद्या संपादन केलेले आहेत, त्या प्रकारे आचरण करत आहेत आणि ते लोकविदो आहेत, म्हणजे दुसऱ्यांच्या बद्दलचं ज्ञान आहे, हे दुसऱ्या लोकांच्या कर्म विपाकाचं ज्ञान आहे. आणि ते अशा सन्मार्गावर आरूढ असलेल्या लोकांचे जे दमन करणारे, म्हणजे त्यांचं जे दमन करणारे पुरुष आहेत, जे प्रयत्नशील पुरुष आहेत, त्यांचं सारथ्य करणारे, म्हणजे त्यांचं प्रमुख बनण्याची त्यांच्यामध्ये श्रद्धा, त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे, अशा लोकांचे ते प्रमुख आहेत. आणि देव आणि मनुष्यांचे शास्त्र आहेत. देव म्हणजे राजे लोक आणि भिक्खू लोक, भिक्खुनी लोक आणि जे उपासिका आहेत त्यांना प्रशिक्षण करणारे, त्यांना शिक्षित करणारे असे जे शास्त्र आहेत, ह्याच्या प्रती श्रद्धावान असला पाहिजे व्यक्ती. आणि ते कसा असला पाहिजे की तो जो व्यक्ती आहे तो अशा प्रकारचे 5 गुण संपन्न असणारा तो व्यक्ती असेल, जो श्रद्धावान असला पाहिजे. मग इथं आणखी गोष्ट भगवान बुद्ध काय सांगत आहेत? असा एखादा व्यक्ती आहे की मी ज्ञानप्राप्ती करतो म्हणत आहे आणि त्याचं शरीर त्याला चांगल्या पद्धतीने साथ देऊ शकलं नाही, तो चांगल्या प्रकारे ध्यान करू शकलो नाही, त्याचं शरीर देखील ते ध्यान करण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी सदृढ असावं लागतं, तो निरोगी असावा लागतो आणि त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची कपट भावना असता कामा नये.
आणि तो आळशी असता कामा नये, हे जर 5 गुण असतील आणि तो जर अशा प्रकारचा प्रयत्न करत असेल तर भगवान बुद्ध सांगतात की तो निश्चितच तो ज्ञान प्राप्त करू शकतो. मग समजा एखादा श्रद्धावान आहे आणि त्याला भगवान बुद्धांच्या प्रती श्रद्धा नसेल आणि त्याला भगवान बुद्धांच्या प्रती माहिती नसेल, त्याच्या ज्ञानाविषयी माहिती नसेल, पण तो ज्ञान मिळवण्याची लालसा बाळगत असेल आणि तो प्रयत्न करत असेल तर भगवान बुद्ध सांगतात की त्याची विशुद्धचर्या असेल, तो प्रयत्नशील असेल, या 5 अंगांनी युक्त असेल तर त्याला 6 वर्षात ही विद्या किंवा त्याला ज्ञान तो प्राप्त करू शकेल. नंतर ते सांगतात की तो आणखी प्रयत्नशील राहिला तर कदाचित तो 5 वर्षामध्ये ज्ञान प्राप्ती करू शकेल, 4 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, तो अगदी 1 वर्षामध्ये सुद्धा ज्ञानाची प्राप्ती करू शकेल असं भगवान बुद्ध सांगतात. मग भगवान बुद्ध आणखी सांगत आहेत, एखादा भिक्खू आहे तो भगवान बुद्धांच्यावर श्रद्धा ठेवणारा आहे आणि त्यानं प्रवज्या घेऊन श्रद्धापूर्वक प्रयत्न केले तर इथं कालावधी सांगत आहेत की भगवान बुद्ध तो 6 महिन्यामध्ये ज्ञान संपन्न करू शकेल, ज्ञान प्राप्त करू शकेल. आणि जो अतिशय प्रयत्नशील असेल तर तो 5 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 1 महिन्यामध्ये सुद्धा ज्ञानाची प्राप्ती करू शकेल. आणि जो अहोरात्र प्रयत्न करणारा आहे तो भिक्खू आहे तर त्याच्यासाठी सांगत आहेत की ते 6 रात्रीमध्ये किंवा 5 रात्रीमध्ये, 4 रात्रीमध्ये, 3 रात्रीमध्ये, 2 रात्रीमध्ये, 1 रात्रीमध्ये सुद्धा तो ज्ञान प्राप्त करू शकेल. आणि अतिशय श्रद्धा बाळगणारा जो प्रयत्नवान जो भिक्खू आहे तो असा व्यक्ती एका सकाळी मनामध्ये इच्छा बाळगून प्रयत्नशील राहिला तर तो संध्याकाळपर्यंत देखील विद्या संपादन करू शकतो. आणि एखादा भिक्खू प्रयत्नशील राहून संध्याकाळी त्यांनी ठरवलं की मी ज्ञानाची प्राप्ती करणार आहे आणि तो तशी प्रयत्नशील राहील आणि त्याच्या मनामध्ये सगळे विकार दूर झालेले असतील तर त्याने रात्री प्रयत्न केला तर तो सकाळपर्यंत देखील ज्ञानाची प्राप्ती करू शकेल. इतकं स्पष्ट सांगत आहेत भगवान बुद्ध. इथं ही शिकवण महिन्याभराची, वर्षाची, दिवसाची, एका दिवसाची सांगत आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे तर इथं भगवान बुद्ध सांगत नाहीत की तुम्ही या जीवनामध्ये कष्ट घ्या आणि पुढच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करा किंवा स्वर्गामध्ये उत्पन्न व्हाल. इथं हे सर्व खोडून टाकलेलं आहे. भगवान बुद्ध बोधिराज कुमारला स्पष्ट त्यांनी ज्या गोष्टीचा अनुभव केला, अनुभूती घेतली, स्वतः जाणले, स्वतः प्रयत्न केले, त्या गोष्टीच्या अनुभवाच्या जोरावर ते सांगत आहेत की असा श्रद्धावान व्यक्ती एका रात्रीमध्ये किंवा सकाळी प्रयत्न केला तर तो संध्याकाळी ज्ञान प्राप्त करू शकतो. हा आत्मविश्वास बोधिराज कुमारला सांगितल्यानंतर जो बोधिराज कुमार आहे तो म्हणतो की अहो म्हणते, अहो ब्रह्म, अहो धम्म, म्हणजे त्याच्या तोंडातून उद्धान आलेलं आहे की हे काय ज्ञान आहे, हे अभूतपूर्व ज्ञान आहे, अभूतपूर्व भगवान बुद्धांची बोधी आहे असं म्हणून तो त्या भगवान बुद्धांच्या शिकवणीला तो प्रतिसाद देत आहे. आणि तेव्हा तो संजीव पुत्र आहे, त्याचा जो मित्र आहे तर तो मित्र सांगत आहे की एवढं तो उदाहरणामध्ये सांगत आहेत की काय चांगल्या प्रकारची शिकवण आहे, किती भगवान बुद्ध चांगल्या प्रकारे सांगत आहेत. एवढं सांगत असताना तो देखील तो प्रवचित का होत नाही, प्रवज्या घेऊन भिक्खू संघामध्ये सामील होऊन तू सामील का होत नाहीस. तर असं बोलू नको बोधिराज कुमार म्हणत आहेत. कुणाला? संजीव पुत्राला. का बोलून म्हणत आहेत की बोधिराज कुमार सांगत आहेत माझी आर्या म्हणजे माझी जी आई होती ती जेव्हा गरोदर होती तेव्हा ती भगवान बुद्ध जेव्हा ते कुठं होते वास्तव्याला, ते कोसंबीमध्ये होते. भगवान बुद्ध वास्तव्य करत होते तेव्हा त्यांची जी माता होती बोधिराज कुमार ती गर्भवती होती. तेव्हा ती भगवान बुद्धांना भेटून त्यांनी याचना केलेली होती की माझ्या पोटामध्ये जो गर्भ आहे तो मुलगी असो अथवा मुलगा असो तो आजन्म आपल्या संघामध्ये त्याला प्रवचित करून घ्यावं, तो आजन्म आपल्या संघामध्ये तो आपला उपासक बनेल अशी प्रतिज्ञा केलेली होती. आणि तेव्हाच मी जन्माच्या आधीच मी भगवान बुद्धांच्या सम्यक संबुद्धीला शरण गेलेलो आहे. आणि त्यानंतर
मोदीराज कुमार सांगत आहेत, मी दुसऱ्यांदा पुन्हा जन्म घेतल्यानंतर माझी जी दाई होती, माझी पालनपोषण करण्याचं ज्या स्त्रीवर जबाबदारी होती, ती देखील भगवान बुद्धांना घेऊन तिथे गेलेली होती. भगवान बुद्धांच्या जवळ मला घेऊन गेलेली होती लहान असताना, आणि भगवान बुद्धांच्या जवळ विनंती केलेली होती की याला आजन्म तुम्ही शिष्यत्व द्यावं आणि अंजलीबद्ध याला शरणागती द्यावी. आणि अंजलीबद्ध म्हणजे ही एक परंपरा अशी होती की जेव्हा जेव्हा भगवान बुद्धांच्या सानिध्यात तो व्यक्ती जाईल तेव्हा त्याचे हात असं राहतील, आणि जेव्हा जेव्हा त्यांची शिकवण शिकण्यासाठी तो तिथं उपस्थित राहील तेव्हा त्याचे हात असं राहतील, म्हणजे आजन्म त्याचे हात असं राहतील. म्हणून तेव्हा ती प्रतिज्ञा केली होती की हा जो पुत्र आहे तो अंजलीबद्ध उपासक म्हणून राहील आपला. आणि मी आता तिसऱ्यांदा देखील भगवान बुद्धांना विनंती करत आहे की मला आजन्म आपल्या मी शरण जात आहे, मला उपासक म्हणून धारण करावे असं विनंती करत आहे. आणि हे सूत्र इथं समाप्त होत आहे. अशा पद्धतीनं भगवान बुद्धांनी मोदीराज कुमारच्या मनातली जी शंका होती की सुखापासून सुखाची उत्पत्ती होत नाही आणि दुःखापासून पण सुखाची उत्पत्ती होत नाही, जर शरीराला अतिरिक्त आपण दुःख दिलं तर आपण मुक्तीला प्राप्त होऊ, पण सुखाची उत्पत्ती होऊ शकत नाही, ते ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. पण शरीर पण तितकंच महत्त्वाचं आहे, प्रयत्न पण तितकंच महत्त्वाचं आहे, श्रद्धावान पण महत्त्वाचा आहे, तो शीलवान पण महत्त्वाचा आहे. त्या व्यक्तीमध्ये दुर्गुण ज्यावेळेला बाहेर जातील तेव्हाच तो ज्ञान प्राप्त करू शकेल. हा महत्त्वाचा संदेश या सूत्रामधून आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण मला शांत चित्तानं ऐकून घेण्याचे जे पुण्यकर्म केलेलं आहे त्या पुण्यकर्मास मला हे सूत्र आपल्यापर्यंत सांगण्याचा जो मला तुम्ही जो सहभागी करून घेतलेला आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि माझी एक गोष्ट या सूत्रामध्ये राहून गेली की ते ध्यानाच्या बाबतीतल्या ज्या संकल्पना होतात त्या आपण पुढच्या कोणत्या तरी सूत्रामध्ये मी स्पष्ट करू शकतो, कारण वेळ खूप झालेला आहे आणि या 1 ते 9 ध्यानाच्या बाबतीतल्या संकल्पना स्पष्ट करायला तितकाच वेळ लागणार आहे. तर पुन्हा कधीतरी आपण दुसरं सूत्र शिकू तेव्हा मी ध्यानाची माहिती जरूर देण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सर्वांच्या बद्दल मी साधू साधू.